झाल्यावर हे अजूनच दाटसर झालेलं आहे. बिबू बाळ नुकतंच 6 महिन्याचं झालेलं आहे आणि त्याला आता मी सॉलिड फूड स्टार्ट करणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे कोमल. माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. सेरेलॅक्सची होममेड रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप सिंपल अशी रेसिपी आहे. 6 महिन्याच्या बाळासाठी हे सेरेलॅक्स खूप जास्त उपयोगी असणार आहे. त्याला पूर्ण न्यूट्रिशन या सेरेलॅक्समधून मिळणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत ते बघून घेऊया. इथे मी तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. हे तांदूळ चिकट आहेत, बासमती तुकडा आहे. तुम्ही नवीन चिकट होणारा भात जो असतो ना, ते कुठलेही चिकट तांदूळ तुम्ही वापरू शकता बाळासाठी. आणि इथे थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि अगदी चिमूटभर ओवा घेतलेला आहे, जेणेकरून बाळाला ॲसिडिटी वगैरे होणार नाही. तर या दोन्हींना, तांदूळ आणि डाळ जे आहे त्याला स्वच्छ पाण्याने मी आधी धुवून घेणार आहे. तर मी सुरुवातीला इथे तांदूळ धुवून घेते. पाण्याने मस्त धुवून घेऊया. त्याचप्रमाणे इथे मी डाळसुद्धा 2-3 पाण्याने मस्त धुवून घेणार आहे. हे मार्केटचे डाळ तांदूळ जे काय असतील ते पॉलिश्ड केलेले असतात, त्यामुळे याला स्वच्छ धुवायचं असतं. इथे मी तांदूळ पसरवून सुकत घालत आहे. तांदळातून सगळं पाणी निथळलं. तांदळातून सगळं पाणी निथळल्याच्या नंतर तांदूळ पूर्णपणे कोरडे झाले की आपण याला भाजायला घेणार आहोत. तर आपली डाळ आणि तांदूळ खूप चांगल्या पद्धतीने सुकलेला आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. हे तांदूळ आहेत, मस्त कडक असे सुकलेले आहेत. आणि हे डाळ. तर याला मी पूर्ण 1 तासभर फॅनच्या खाली सुकत टाकलेलं आहे, कारण की याच्यामध्ये थोडंसंही मॉइश्चर जर टिकून राहिलं तर ते जे आपण सेरेलॅक्सची पावडर बनवणार आहेत ना, ती जास्त दिवस टिकणार नाही, त्याला लगेच जाळी पकडेल. आता याला मी भाजून घेत आहे. कमी गॅसवर ह्याला छान भाजून घ्यायचं आहे. इथे स्लो गॅसवरती याला मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर हे जे तांदूळ आहेत ना, हे ब्राऊन कलरचे पण नाही झाले पाहिजे आणि कुठेही चटका लागून द्यायचा नाही याला करपलेला. स्लो गॅसवर याला छान भाजून घ्यायचं आहे. सगळे तांदूळ छान भाजले गेले पाहिजेत. तर इथे तांदूळ भाजून झालेले आहेत, त्याला मी काढून घेते. जी डाळ आहे ती डाळ मी इथे टाकून घ्यायची. ही डाळ पण मी अशाच पद्धतीने भाजून घेत आहे. आता इथे बदाम पण भाजून घेऊया थोडेसे हलके. आणि या गरम डाळीमध्येच इथे मी ओवा थोडासा टाकून देत आहे. गोष्टींमध्येच हे सेरेलॅक बनवत आहेत. तर या सर्व गोष्टी परत आपण थंड करायला ठेवणार आहेत आणि थंड केल्यानंतर याला आपण ग्राइंड करून घेऊया. मी ते थंड करायला ठेवलेलं आहे. आता हे सगळं पूर्णपणे थंड झालेलं आहे, तर याला मी ग्राइंड करून घेते. तर मी ते सगळ्यात आधी तांदूळ टाकलेले आहेत. मस्त फाईन पावडर करून घ्यायची आहे. याला परत एकदा बारीक करून घेऊया. तर हे तांदूळ बारीक झालेले आहेत. आता याला आपण ना चाळून घेणार आहेत. मीठ दाखव. तर याला मी चाळून घेते. इथे एकाच वेळेत बारीक नाही झालं तर हे उरलेलं परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे. इथे बदाम टाकायला मी विसरली होती. तुम्ही सुरुवातीला डाळीसोबत बारीक करताना बदाम टाकून घ्या.
आणि ते बघू शकता तुम्ही किती मस्त असं बारीक पावडर झालेलं आहे. जसं मार्केटला सेरेलॅक्स मिळतं अगदी तसंच झालेलं आहे. याच्यामध्ये मखाने वगैरे पण टाकले जातात आणि अजून काय ड्रायफ्रूट्स पण टाकले जातात. पण सुरुवातीला बाळाला काय पचतं काय नाही आपल्याला माहीत नसल्यामुळे फक्त या 3 गोष्टींमध्येच आपण हे सॅरलॅक बनवून तयार करत आहोत. आणि हे खूप छान बारीक झालेले आहे, तरी पण मी याला परत एकदा चाळणीने चाळून घेणार आहे. आणि हे दिसायला पण खूप छान दिसत आहे. इथे बघा मी चाळून घेतलेलं आहे आणि खूप मऊ पीठ बारीक झालेलं आहे. तुमच्याकडे जास्त क्वांटिटी जर असेल तर तुम्ही पिठाच्या चक्कीवरून पण याला दळून आणू शकता. आता याला हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही 15 ते 20 दिवस आरामात वापरू शकता. आता हे तुम्हाला मी बनवून पण दाखवणार आहे. तर इथे मी गॅसवरती थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर मी हे पावडर टाकत आहे. हे पावडर छान मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही गाठी नाही राहिल्या पाहिजे त्याच्यामध्ये. छान असं मिसळून सगळ्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्या आणि याला पूर्ण हे पाणी अर्ध होसपर्यंत याला मस्त शिजू द्यायचं. आणि त्यानंतर याला थोडासा घट्टपणा आला की गॅस बंद करायचा आणि थोडं थंड झाल्याच्या नंतर बाळाला भरवायचं. तर हे मी तुम्हाला बाळाला भरवून पण दाखवते. तर हे बघा इथे हे शिजत आलं आहे आणि याला बघा या असा मस्त असा दाटसरपणा आलेला दिसत आहे. इथे बघू शकता तुम्ही. हे बघा आता इथे आपण गॅस बंद करून घेऊया आणि याला थोडंसं थंड करायला ठेवूया. थंड झाल्याच्या नंतर हे अजून थोडंसं घट्ट होईल. हे आता वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे बाळासाठी. वाटीमध्ये काढून घेतल्याने याला पूर्णपणे थंड केलेलं आहे. तर हे बघा थंड झाल्यावर हे अजूनच दाटसर झालेलं आहे. तर इथे मी बाळाला भरवते. बिबू पी कसे झाले पिऊ तर बाळाला मस्त चाटून खाते. बाळाला आवडलेलं आहे. आणि हे सॅरलॅक्स खूप छान झालेलं आहे. बाळाला खूप आवडलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.